आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या एक्सप्रेस वेवरची। 22 तासांपासून एक्सप्रेस वेला ब्रेक लागलेला आहे। काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपलिन गॅसचा टँकर उलटला आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक 22 तासांहून अधिक काळ ठप्प झाली। प्रशासकीय दिरंगाईमुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत राहावं लागलं असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। त्यामुळे प्रवाशांचा संयम आता सुटलाय। एवढ्या तासाच्या खोळंब्यानंतर प्रशासनाने अवघी एक लेन सुरू केली तरी वाहनांचा ओघ प्रचंड असल्याने सध्या गाड्यांचा वेग हा अतिशय कमी आहे आणि वाहतूक कोंडी ही कायम आहे। या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पहाटेच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला। तसंच या वाहतूक कोंडीत काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि इतर गंभीर आजारी रुग्ण अडकल्याचीही माहिती आहे। तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची साधी सोय देखील करण्यात आलेली नसून न चुकता टोल नाक्यांवर मात्र टोल वसुली सुरूच आहे आणि निर्ढावलेले टोल कर्मचारी वाहतूक कोंडीची माहिती देत नसल्याने संतापात आणखीनच भर पडत चाललेली आहे। तेव्हा एरवी विहंगम असा दिसणारा हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे मात्र आज वाहतूक कोंडीमध्ये पुरता जाम झालेला आहे। या एक्सप्रेस वेला ब्रेक लागलेला आहे। आणि एबीपी माझानं हीच बातमी कालपासून लावून धरलेली आणि याच बातमीचा एक मोठा दणका मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनील नाईकांनी टोल वसुली न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। 22 तासांहून अधिक काळ मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि तरी देखील टोल वसुली सुरू आहे आणि याच टोल वसुलीच्या बाबत आता मोठा इम्पॅक्ट माधाच्या बातमीचा पाहायला मिळतोय। सार्वजनिक बांधकाम मंत्री इंद्रनील नाईक यांनी टोल वसुली न करण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत। जी घटना आज घडलेली आहे मागच्या 21-22 तासापासून ती निश्चितपणे माझं मत आहे की ही चुकीचंच घडलेलं आहे आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं आपल्याला आवश्यक आहे। म्हणून गृह सचिव आणि पीडब्ल्यूडी सचिवशी आम्ही तिथे संपर्कात आहोत आणि त्यांचं म्हणणं आलं की आम्ही यातला लवकरात लवकर मार्ग काढू। पण हा आजचा झाला विषय, पण याला परमनंट सोल्युशन पण काढणं तेवढंच गरजेचं आहे। खरं आणखी एक मुद्दा तो इंद्रनील जे आहे की असं असताना सुद्धा टोल मात्र अजूनही वसूल केला जातोय, तर किमान अशा प्रसंगांमध्ये टोल वसूल करणं बंद करावं एवढी दक्षता तरी प्रशासन घेऊ शकत नाही का? किंवा सरकारने असे काही आदेश द्यायला नको? मी लगेच याच्यावर कारवाई करायला पण लावतो तिथे। नाही, तुमचं उत्तर कळलं नाही, परत सांगा। नाही, मी लवकर याच्यावर कारवाई करायला सांगतो तिथे। म्हणजे आपण आणि याबद्दलची आपण अधिकची अपडेट आता काय नक्की एक्सप्रेस वेवरची परिस्थिती आहे जाणून घेऊयात। पोलीस अधीक्षक महामार्ग रायगडचे तानाजी चिखळे आपल्या सोबत आहेत। सर, आत्ताची काय नेमकी परिस्थिती आहे, वाहतूक कोंडीची काय अपडेट आहे? बहुधा त्यांचा फोन कट झालेला आहे, आपण पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात। 22 तास झालेले आहेत मात्र ही वाहतूक कोंडी कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर। दरम्यान आताची काय नेमकी परिस्थिती आहे, खालापूर टोल नाका सोडल्यानंतर घाटाखालून पुढे मोठ्या प्रमाणात कशी वाहतूक कोंडी झाली, आमच्या प्रतिनिधींना आढावा घेतला, आपण पाहूया। पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ काल सायंकाळी 5च्या सुमारास एक गॅसचा टँकर पलटी झाला आणि गॅस गळती सुरू झाली। त्याचे परिणाम आताही या ठिकाणी आपण पाहतोय। 23 तास आता उलटायला आलेले आहेत। अशा परिस्थितीत पुणे मुंबई एक्सप्रेसवे असेल किंवा जुना पुणे मुंबई महामार्ग या ठिकाणी अशाच प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती गेल्या 23 तासापासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हा गॅसचा
तेव्हा खालापूर टोल नाक्यापासून ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. खरं तर एरवी शनिवार रविवार किंवा सुट्ट्या आल्यानंतर हा एक्सप्रेसवे जाम असतो, मात्र ती वाहतूक कोंडी अवघ्या काही तासांची असते. मात्र केवळ एक गॅस टँकर पलटी झालेला आहे आणि गॅस टँकर पलटी झाल्यानंतर कालपासून ते आत्तापर्यंत वाहतूक कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कायम असल्याचं पाहायला मिळतं. महामार्गावरती छोट्या कारला 320 रुपयांचा टोल जो आहे तो या ठिकाणी आकारला जातो. मात्र प्रत्यक्षात सोयी सुविधांचा किती अभाव आहे हे जाणून घेतोय आपण, कारण साधं पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा या ठिकाणी प्रशासन करू शकत नाहीये. हे किती मोठं दुर्दैव आहे, कारण टोलमध्ये करोडो रुपये रोज या ठिकाणी वसूल केले जातात. प्रत्यक्षात मात्र जेव्हा सुविधा पुरवायची वेळ येते त्यावेळेला मात्र हे प्रशासन हात वर करतं आणि म्हणूनच आता 23 तास उलटले आहेत आणि तरीही या वाहनांच्या प्रचंड रांगा, म्हणजे अभूतपूर्व वाहतूक कोंडी अशी याआधी कधी पाहिली गेलेली नव्हती. आणि परिस्थिती तीच आहे. उत्तर कुणाकडेच नाहीये की हा गॅसचा टँकर मुंबईच्या दिशेनं जेव्हा पलटी झाला तेव्हापासून कधी बाजूला केला जाईल आणि कधी हे सगळे प्रवासी सुटकेचा निश्वास सोडतील. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, कामशेत, पुणे. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर आडोशी आणि याबद्दलचे आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात. मिकी घई आपल्यासोबत आहे. मिकी, आता तू नेमका कुठे आहेस आणि तुझ्या समोर सध्या काय चित्र पाहायला मिळतंय? अगदी जर आपण बघितलं तर मुंबई महामार्गावर जो अपघात झालेला आहे, ज्या पद्धतीने 21 तास उलटलेले आहेत आणि आता मी पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोवर आहे. या पूर्ण वाहतुकीचा फटका आता एसटीला देखील बसतोय. सकाळपासून स्वारगेटहून जवळपास 42 एसटी जे मुंबईच्या दिशेने जातात ते सगळे रद्द झालेले आहेत. दादरला जवळपास 17 बसेस असतील, ठाण्याला जवळपास 16 असतील आणि त्याचबरोबर बोरिवलीला जाणाऱ्या 9 बसेस सगळे कॅन्सल झालेले आहेत. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. काही प्रवासी आहेत माझ्यासोबत. दादा, कुठे जायचंय तुला? मला जोगेश्वरी, मुंबई. पण आता तुला माहिती आहे का काय प्रॉब्लेम आहे? हायवे पूर्ण जाम आहे. काय सांगितलं जातं, कसं जाणार? काल न्यूज मध्ये आम्ही बघितलं खंडाळा घाटामध्ये ऍक्सिडेंट झालाय, टँकर पलटी झालाय, पण अजून पुढची अपडेट प्रशासनाकडे. कसं जाणार? आता काय आम्हाला रेल्वेचा ऑप्शन आहे, पण आता रेल्वेमध्ये पण चालू मध्ये लेडीजला घेऊन जायचं. आजी तुम्हाला जायचं? हा, कुठं जाणार आहे? आता गाड्याच नाही तर काय बस. सगळे प्रवासी तासन तास बसले. दादा, तुला कुठे जायचंय? दादरला. दादर. मग आता बसेस कॅन्सल आहेत तर कसं जाणार आहे? रेल्वेने जायचं होतं पण रेल्वेला पण खूप गर्दी आहे. रेल्वे सुद्धा भरून चालतात. तुम्ही तर सामान आहे तुमच्या बरोबर. किती वेळ झाला तुम्ही इथं आहात? क्या होगा? कितनी देर हुई आप यहाँ पे हो? कहाँ जाना है? 15 मिनट थाना जाना है. थाने जाना है. कैसे जाओगे अभी? आपको पता है बसेस कॅन्सल हो गई? हाँ पता है, अभी जस्ट हुआ पता. या ठिकाणी एसटी स्टँडवर अनाउन्समेंट सुद्धा सुरू आहे. अनेक प्रवासी परत गेलेले आहेत. रेल्वे स्टेशनवर सुद्धा प्रचंड गर्दी दिसते. माझ्यासोबत स्वारगेट एसटी डेपोचे मॅनेजर आहेत. सर, दररोज मुंबईला किती बसेस जातात आणि आज या वाहतुकीचा जो फटका आहे तो कसा बसलाय? आपल्या दादरला 36, ठाण्याला 36, बोरिवलीला पण 36 फेऱ्या जातात आपल्या दररोजच्या. 9 वाजेपर्यंत आपण फेऱ्या सोडल्या होत्या, परंतु त्या वाहतुकीमध्ये अडकून राहिलेल्या आहेत. त्यानंतर 9 वाजल्यानंतर जसं प्रवाशांना माहिती पडेल त्या पद्धतीने थोडंसं थांबवतोय. सध्या आपण एक्सप्रेसवेवरची काय परिस्थिती आहे? पोलीस अधीक्षक महामार्ग रायगडचे तानाजी चिखळे आहेत. सर, आताची काय नेमकी परिस्थिती आहे? काय अपडेट आहेत तुमच्याकडे? या ठिकाणी जो प्रोपेलरचा जो गॅस टँकर पलटी झालेला आहे त्या ठिकाणी एक एक्सपर्टची टीम बीपीसीएल कडून आलेली आहे. त्यासोबत टेक्निकल एक्सपर्ट पण आलेले आहेत. परंतु त्या अनुषंगाने त्यांचं लिकेज, जो वॉल्व लिकेज झालता होता, तर त्यातून जो गॅस आता लिकेज होतोय तो थांबवलेला आहे थोड्याफार प्रमाणात. परंतु त्या ठिकाणी यापेक्षा दुसरा प्रयत्न केला जातोय की त्या टँकर मधला जो गॅस आहे किंवा लिक्विड आहे ते दुसऱ्या टँकर मध्ये घ्यायचं काम आता प्रोसेस चालू होईल थोड्या वेळानंतर. कारण तो हायली एक्सप्लोजिव्ह गॅस असल्यामुळं आजूबाजूला भरपूर म्हणजे सेफ्टी खूप मेजर्स घ्यावी लागत आहेत. त्या अनुषंगानं काळजीपूर्वक आम्ही दुसऱ्या लेनला, म्हणजे मुंबई लेन पूर्णपणे बंद आहे एक्सप्रेसवेची, तर पुण्याला जाणारी जी लेन आहे त्यातूनच आम्ही मुंबईसाठी एक लेन, एक मार्गिका चालू केलेली आहे. तर ती आता थोडीफार वाहतूक चालू आहे. आणि जे NH48 जो जुना मुंबई पुणे महामार्ग आहे त्या ठिकाणी म्हणजे संत गतीनं वाहतूक चालू आहे. कारण यापूर्वी ते तिकडे हेवी व्हेकल्स पण आलेले आहेत आणि त्या ठिकाणी कार सुद्धा आहेत. त्यामुळं दोन्हीच्या कंजेशनमुळे थोडंसं संत गतीनं वाहतूक चालू आहे. मात्र सर, जवळपास आज 22 ते 23 तास होत आलेले आहेत. एक्सप्रेसची टीम आत्ता पोहोचल्याचं तुम्ही सांगताय. इतका वेळ या यंत्रणेला किंवा या एक्सपर्टच्या टीमला बोलावण्यासाठी का लागला? नाही, या ठिकाणी म्हणजे जी घटना घडली
त्यावेळेपासून ऑलरेडी एक्सपर्ट टीम आहे, परंतु त्या ठिकाणी जे लिकेजचं प्रमाण होतं ते खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि जास्त प्रेशरने होतं. त्यामुळे त्या टीमला पण काही म्हणजे असं जास्त काम करता येत नव्हतं. त्या अनुषंगानं परत त्यांनी इथं जे फायर ब्रिगेडच्या जवळ 5 गाड्या आहेत जे टेम्परेचर वाढू नये यासाठी ठेवण्यात आलेले आहेत, पाण्याचा फवारा वगैरे करत आहेत ते. तर त्या ठिकाणी ते प्रेशर कमी झाल्यानंतर ही कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे आणि वॉल्व काय झालं तो क्रॅक स्वरूपात लिकेज झालेला आहे. त्यामुळं त्याला जे लिकेज बंद करण्याचा प्रयत्न आहे ते थोडेसे क्रिटिकल स्टेजवरती आलेले आहेत ते. आणि आता प्लास्टर ऑफ पॅरिस आणि इतर केमिकल कंपाऊंडच्या माध्यमातून ते बंद करण्याचा प्रयत्न चालू केलेले आहेत त्यांनी. तरी सुद्धा अजून लिकेज होतंय थोड्याफार प्रमाणात. आणि त्यानंतर त्याला म्हणजे टँकरला उचलण्यासाठी क्रेन्स वगैरे उपलब्ध केलेले आहेत, परंतु त्यांच्या मते की टँकर उचलणं थोडंसं रिस्की होईल, कारण त्या म्हणजे फ्लेमेबल संपूर्ण गॅस असल्यामुळे त्या ठिकाणी ते अवघड होईल. तर त्याकरता ते आता होस पाईपद्वारे दुसऱ्या टँकरमध्ये घेण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. सर, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा खालापूर टोलनाका सोडल्यानंतर घाटाकडून पुढे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी कशी झाली त्याचा आढावा आपण आता घेऊया. काल संध्याकाळपासून सुरू झालेली ट्रॅफिक गेली 20-22 तास झालं मात्र अद्याप सुटलेली नाहीये. मी सध्या आपण पाहतो की याच एक्सप्रेसवे हायवेला आहे आणि मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवरती आपण पाहता की भली मोठी आहे ती ट्रॅफिक जाम झालेली आहे. खालापूर टोल नाका सोडल्यानंतर आहे ती ट्रॅफिक लागलेली आहे आणि संपूर्णपणे आहे ती साधारण घाटामध्ये आणि घाटाच्या खाली जवळपास 10 ते 15 किलोमीटरपर्यंतची ही आहे ती ट्रॅफिकच्या वाहतुकांच्या रांगा लागलेल्या आहेत. अनेक वेळा आहे ते लोक अडकून पडलेले आहेत. पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या दिशेवरती जवळपास 10 ते 12 तास आहेत ते लोक अडकलेले होते. तर मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या मार्गावरती सुद्धा 5-6-7 तास आहेत लोकांना अडकून राहायला लागलेलं आहे. त्या ठिकाणी ज्या मोठ्या गाड्या होत्या, हेवी व्हेकल होते, त्यांना तर गेली 20-22 तास झाले या ठिकाणी बाजूला थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतो की संपूर्णपणे घाटामध्ये आहे ती वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहेत. लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलेलं आहे. अनेक लोकांना इथं खायला मिळालेलं नाही, तर काही लोकांना पाणी सुद्धा या ठिकाणी मिळेनासं झालेलं आहे. काही गाड्या या घाटामध्ये या संपूर्ण वाहतूक कोंडीमुळे आहे ते बंद सुद्धा पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे काल संध्याकाळची घटना होती, टँकर पलटी झाला होता, विषारू वायूची गळती झाली होती आणि सध्या आहे ते टँकर बाजूला केलेला आहे. टँकर बाहेर उचलण्याचं काम चालू आहे. मात्र ट्रॅफिक आहे ती गेली 22 तास उलटून गेलं तरी अजूनही जैसे थे परिस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने मुंबईवरून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवरती ही ट्रॅफिक आहे अशीच परिस्थिती आहे ते पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या मार्गिकेवरती सुद्धा अशीच परिस्थिती आपल्याला दिसून येते. त्यामुळे संध्याकाळपर्यंत साधारण 6-7-8 वाजेपर्यंत तरी ही ट्रॅफिक अशीच राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, लोणावळा. दरम्यान एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीमध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत ते संतप्त झालेले आहेत. या प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण पाहूया. मी लातूरून आलेलो आहे. माझ्या मित्राला घेऊन आलोय कारने. कॅन्सर पेशंट आहे. मुंबईला टाटा हॉस्पिटलला जात आहे. सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं. रात्री मी 10 वाजता लातूरून निघालेलो आहे. परत पहाटे 4 वाजल्यापासून मी इथे ट्रॅफिकमध्ये अडकलोय. सकाळी 8 वाजता मला पोहोचायचं होतं. मी आता तिथे पोहोचू शकत नाही. सदरील प्रशासन किंवा शासन संबंधित यंत्रणा ही झोपलेली आहे का, झोप घेते का? कारण महामार्गावर पेशंट आहेत, शासकीय कामासाठी जाणारे सर्वसामान्य नागरिक आहेत, ड्रायव्हर आहेत आणि असं म्हणजे इथं असे महामार्ग म्हटल्यानंतर कुठं काही व्यवस्थापन नाही. चहा पाणी देखील पिऊ शकत नाहीयेत कुठं. ते बिगर चहा पाण्याचंच पूर्ण लोक आहेत, छोटे छोटे मुलं आहेत. मी रात्री 3 पासून अडकलेला आहे. माझी गाडी इर्टिगा आहे. एअरपोर्टचा कस्टमर घेऊन चाललो होतो. कस्टमर पण आरडत आहे, मला फ्लाईट माझी मिस होईल असं. तर मी म्हणलं बाबा पर्याय नाही, काय ट्रॅफिकमुळे कोणच काय करू शकत नाही. पटकन जागेवरती पोहोचायचे, ज्यांना मुंबईला काय अर्जंटमध्ये जायचे, भरपूरचे पेशंट पण आहेत. आता 2-3 लोकांचे पण म्हणजे आमचे सहकारी जे ड्रायव्हर आहेत त्यांनी पण आता सांगितलं की आमच्या घरात पेशंट आहे वगैरे, त्यांना टायमावर पोहोचायचे, त्यांची पण तारांबळ झाली. सरकार जे टोल घेतं त्यामध्ये फक्त गतिमान प्रवासाव्यतिरिक्त जे आपत्कालीन यंत्रणा असते ती सुद्धा कार्यरत असणे व्यवस्थित योग्य आहे. परंतु त्या दृष्टीने कोणीही विचार केला जात नाही आणि हे नेहमीच असतं. पुणे मुंबईला तर कंटिन्यू ट्रॅफिक जाम असतं, त्याला काहीच पर्याय व्यवस्था केली जात नाही.
ज्याप्रमाणे आपण पुण्यामध्ये बस स्टॉपवरचा अर्थात बस स्थानकामधून जो आढावा घेतलेला होता तशीच काहीशी परिस्थिती मुंबईमध्ये देखील आहे. मुंबईतली काय परिस्थिती आहे सांगतो ईशान देशमुख. पासून पुणे मुंबई महामार्ग हा ठप्प आहे. मोठी वाहतूक कोंडी आहे. त्याचा परिणाम थेट आजच्या दिवशी देखील होताना दिसत आहे. जे लोक प्रवास करतात त्या सर्व प्रवाशांचे आता हाल होताना आपण बघू शकतो. सध्या मी मुंबईमधल्या दादर परिसरामध्ये आहे. याच ठिकाणून शिवनेरी जी एक बस आहे, जी महाराष्ट्र शासनाची बस आहे, यातून अनेक लोक मुंबई पुणे प्रवास करत असतात. ती देखील आता ठप्प झाली आहे. या गाड्या या मुंबईवरून पुण्याच्या दिशेने सोडल्या जात नाहीयेत किंवा पुण्यावरून मुंबईच्या दिशेने सोडल्या जात नाहीयेत. यामुळे नागरिकांचे कुठेतरी हाल होत आहेत. आपण बघू शकतो सध्या प्रवासी देखील इकडे खोळंबले आहेत. काका, तुम्ही किती वेळ झाला इकडे थांबला आहात? 2 वाजेपासून इथे 2 वाजेपासून इथं आहे. तुम्हाला काय सांगण्यात आले? की थोड्या वेळ लागेल म्हणजे सुटलेली नाही बस. आता 2 तास झाले तुम्ही थांबलाय, 4 वाजलेत, अजून देखील काही सांगण्यात आलं नाही. बरोबर सांगत नाही ते म्हणतं आम्हाला बरोबर आदेश नाहीये. आदेश आल्यानंतर तुम्हाला गाड्या सोडणार. तुम्ही किती वाजेपासून थांबलाय? 12 वाजल्यापासून. 12 वाजल्यापासून तुम्ही इकडे थांबलाय. एक पण बस अजून सुटलेली नाही. तुम्हाला कुठे जायचंय? पुण्याला स्वारगेट. आपण बघू शकतो ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत. त्यांनी सांगितलंय की दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजल्यापासून ते इकडे थांबलेत, पण अजून देखील एकही शिवनेरी बस ही मुंबईवरून पुण्याच्या दिशेने निघाली नाहीये. कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. दरम्यान 22 तास उलटूनही अद्याप ही वाहतूक कोंडी का सुटू शकलेली नाहीये? या सगळ्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं काही सवाल उपस्थित केलेत. पाहूयात एबीपी माझाचे हे सवाल. 22 तास एक्सप्रेसवे ठप्प होतो, प्रशासनानं काय केलं? लोकांचे अतोनात हाल झाले, त्याची जबाबदारी कोण घेणार? लोकांच्या हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करणाऱ्या IRB कंपनीला टोल वसुली करण्याचा अधिकार आहे का? एक्सप्रेसवे 22 तास ठप्प होऊनही हालचाल न करणाऱ्या संबंधित यंत्रणेवर कारवाई व्हायला हवी काय? सरकार आणि कंत्राटदार कंपनी एकमेकांवर जबाबदारी ढकलून काय साधतायत? दरम्यान ज्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे, त्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जो टोल आकारला जातो त्या टोलचे दर सध्या काय आहेत तेही आपण पाहूया. कार, जीप आणि व्हॅनसाठी 320 रुपये आकारले जातात एका वेळेला, तर मिनी बस आणि टेम्पोसाठी 495 इतका टोल घेतला जातो. ट्रकसाठी 685 रुपये इतका पथकर आहे, इतका टोल आहे, तर बससाठी 940 रुपये आकारले जातात. 3XL ट्रकसाठी 1630 रुपये, मोठ्या अवजड वाहनांसाठी 2165 रुपये. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सध्याचे हे टोलचे दर आहेत एका बाजूचे. तेव्हा 22 तास उलटून गेलेले आहेत, अद्यापही उत्तर मिळू शकलेलं नाहीये की ही वाहतूक